मुंबई माया नगरी आज ये बनने जा रहा है संघर्ष की सबसे बड़ी जमीन। धनगर समाज का गुस्सा अब सड़कों पर उतर चुका है। चलो मुंबई का नारा अब सिर्फ नारा नहीं बल्कि हक की लड़ाई का बिगुल बन चुका है। सालों से लंबित मांग धनगर एससी आरक्षण की अब आर पार की लड़ाई में बदल गई है और इस आंदोलन का चेहरा बने हैं दीपक भाऊ बुराड़े, जो अपनी मांगों को लेकर आमरण अनशन पर बैठ चुके हैं। सवाल सीधा है, क्या सरकार धनगर समाज को उनका अधिकार देगी या फिर ये आंदोलन और उग्र होगा? मुंबई की सड़कों पर अब सिर्फ भीड़ नहीं बल्कि हक, सम्मान और अस्तित्व की लड़ाई जारी है। देखना होगा ये आंदोलन सरकार को झुकाता है या संघर्ष और तेज होता है। खरं पाहायला गेलं तर इथे जालनामध्ये जो मोठा रणसंग्राम झाला त्याचंच आज हे गणित या ठिकाणी दिसत आहे। मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती राहील आणि एक मगाशीच मी इशारावजा पण दिलेला आहे की किती वेळा आम्ही आझाद मैदान सारख्या ठिकाणी येऊन इथं संग्राम उभा करायचा, किती वेळा आम्ही संघर्षासाठी इथे लढायला यायचं। घटनेप्रमाणे दिलेले जे राज्यघटनेप्रमाणे दिलेले जे एसटीचं आरक्षण आहे त्याची फक्त अंमलबजावणी करणं बाकी आहे। महाराष्ट्र शासनाचंच महसूल वन विभागाचं सुद्धा एक राजपत्र आहे, पुगत छत्रे यांच्या सहीनिशी ते हे राज्याच्या सचिवांच्या सहीनिशी ते राज्यपालांच्या सहीनिशीने असलेला राजपत्र आहे। तर त्यानुसार त्यांनी आम्हाला जे एसटीचं आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एक घटनेचा दुरुस्तीचा अध्यादेश केंद्राला पाठवणं, जसं त्यांनी बारामतीमध्ये 2014 मध्ये आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यावर शिफारस केंद्राला पाठवू, परंतु ते पाठवली नाही। मी त्याच बारामतीची कन्या आहे आणि ज्यावेळेस उपोषण सोडले त्यावेळेस मी त्याच मंचावर उपस्थित होते। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे की धनगर समाजाचा रोष आता आपण आपल्याला परवडणारा नाहीये, कारण येणाऱ्या काळात आता धनगर समाज हा गप्प बसणार नाहीये। अनेक धनगर समाज बांधवांनी बलिदान स्वतःचं जीवाचं बलिदान दिलेले, अनेक धनगर समाज बांधवांवरती केसेस झालेले आहेत। आज देखील महाराष्ट्रामध्ये एवढ्या आंदोलनाच्या माध्यमातून जेवढ्या धनगर बांधवांवर केसेस झालेले आहेत, मागच्या काही वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व केसेस मागे घेतो म्हणून असं आश्वासन दिलं होतं, परंतु आजपर्यंत एकही केस माघार घेतली नाही। याचाच अर्थ हे सरकार किती धनगर समाज द्वेषी सरकार आहे हे दिसून येतं।